चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं याचा गेन कमी करा. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा बुद्धीने अल्पशा परिहार द्यायचा तो असा, साधू संताच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र आंतरवाली सराटी या नगरीमध्ये मराठा आरक्षणानिमित्त चालू असलेलं हे आंदोलन आणि त्याच्यामध्ये हे दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा, बरोबर आहे ना? माझ्याकडे आलेली ही अल्पशी सेवा आहे. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं समस्त समाज बांधवांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही अल्पशी सेवा पांडुरंग परमात्मा जसजशी सद्बुद्धी देतील त्या त्या पद्धतीनं मिळालेल्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. खास करून आमचे श्री हरिभक्त परायण आमचे गिरी महाराज असतील, आमचे गणेश महाराज असतील, आमचे गोवर्धन महाराज असतील, यांच्या सगळ्यांच्या वतीनं माझ्याकडे ही आलेली अल्पशी सेवा आहे. तसं मी स्वतःला भाग्यवान समजतो. तसं पाहिलं ना, आता वारकरी संप्रदायातली कीर्तनकार जेवढं आळंदी पंढरपूरला कीर्तनाचा मान मिळण्यासाठी मरमर करतात ना, किंबहुना त्याच्याही पेक्षा एकदा महाराष्ट्राला कळालेली आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलनाला दिशा दाखवणारी अंतरवाली सराटी या ठिकाणी एकदा कीर्तनाचा योग यावा याच्यासाठी सगळी वारकरी संप्रदायातली कीर्तनकार या ठिकाणी अपेक्षा करतायत. वास्तविक बघितलं तर ही सामान्य भूमी नाही आहे, ही एक क्रांतिकारी भूमी आहे आणि या भूमीमध्ये माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. तसं पाहिलं तर गावकरी माझी तब्येत पाहून जरा डोळे वटारून पाहिलेत मी आलो तसं, पण माझ्या तब्येतीहून माझा अंदाज लावू नका, कारण आपण काय चीज आहे तुम्हाला माझ्या तब्येतीहून कळणार नाही. त्यासाठी भांडणं करावं लागते आणि भांडणं लागल्यावर सगळ्यात आधी मी पळून जात असतो. हे आपलं मोठेपण आहे, हेही लक्षात असू द्या, काही काळजी करू नका. 1 तासात सेवेला पूर्ण विराम देऊ. अभंग 6 चरणाचा आहे. अभंग बऱ्याच जणांच्या पाठात आहे, कानपाठात आहे, किंबहुना या अभंगाचा एक एक तुकडा, एक एक प्रमाण, एक एक चरण बऱ्याच लोकांनी हे प्रत्यक्षात आपल्याला त्या ठिकाणी पुरावा म्हणून, प्रमाण म्हणून कीर्तनात दिला असेल. आणि नक्कीच असं सांगतो की हा अभंग मी तसं विचारलं महाराजाला, इथून मागं हा अभंग सेवेसाठी घेतला नसावा. मी फक्त अभंगच बदलतो, चिंतन बदलत नाही, हे आपलं मोठेपण आहे. ज्याला समजदार म्हणतात ना, समजदार को इशारा काफी आहे. आजकालच्या कीर्तनाचं काय झालं महाराज, हॉटेलची भाजी ना आताच्या कीर्तनकाराचं कीर्तन सारखंच झालंय. ते फक्त भाजी बदलतात, गिरवी तीच आहे. तसं हे अभंग बदलतात, चिंतन तेच आहे. परंतु आज त्या ठिकाणी एका क्रांतिकारी भूमीमध्ये बोलण्याचा हा योग आहे. तसं पाहिलं तर ही माझी या ठिकाणी येण्याची 4थी वारी आहे. मी 4 वाऱ्या झाल्या. मी असं समजतोय जसं आपण तिरुपतीला जातो, पंढरपूरला जातो, नवे नवे आपल्या आराध्य देवाची वारी करतो, तशी माझ्या जीवनात या अंतरवालीची 4थी वारी झाली. अजून एकदा येऊन माझ्या 5 वाऱ्या कंप्लीट करणारे, ही गोष्ट लक्षात असू द्या. मी याला एक मोठं क्षेत्र समजतो. मग या ठिकाणी हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. वास्तविक बघितलं तर मी 2-3 मुद्दे तुमच्या समोर ठेवणार आहे. माझ्या काही भावना आहेत त्या तुमच्या समोर मला ठेवायच्या आहेत. आरक्षणाचा जागर, आरक्षणाची गरज काय आहे? अरे आरक्षण म्हणजे काय हे तरी समजून घेतलं पाहिजे का नाही? आरक्षणाची गरज काय आहे हेही समजून घेतलं पाहिजे. ज्यांना मिळालं त्यांना काय फायदा झाला हेही समजून घेतलं पाहिजे. काहीला मिळून काहीच फायदा का झाला नाही हेही समजून घेतलं पाहिजे. आरक्षणाचे प्रकार किती हेही समजून घेतलं पाहिजे. आरक्षण पाहिजे, अरे आरक्षण म्हणजे काय हे तर समजून घे, कळालं पाहिजे. जोपर्यंत कळत नाही ना, कळल्या वाचून केलेली वस्तू किंवा कळल्या वाचून केलेलं कार्य हे निरर्थक किंवा व्यर्थ ठरत असतं. म्हणून सगळ्यात माझी भूमिका एक महत्वाची आहे. मी सकल मराठा समाजालाच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये स्थित असणाऱ्या सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे, दादा हे आंदोलन अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. मग राजकारणी लोक इतके हरामखोर आहेत, इथे या गादीवर तो शब्द सुद्धा वापरू नये आपण, पण वापरावा लागतो. त्यातली त्यात मराठवाड्याला सगळ्यात मोठी झड राजकारणाची बसली महाराज. शोकांतिक आहे. मराठवाडा हा वंचित राहिलेला आहे, लक्षात ठेवा. विकासाच्या कामापासून आपण कोसो दूर होतो. काही काही लोकांनी आपली मक्तेदारी समजली, आपला मतदारसंघ. आता मराठवाड्याला 2 मुख्यमंत्री लाभले ना, पण त्यांनी आपला जिल्हा सोडून या महाराष्ट्राचं किंवा मराठवाड्याचं भलं करण्याचा विचार त्यांच्या मनात आला नाही. काही काही नाही तर आपला मतदारसंघच देश समजून त्याचा विकास केलेला आहे. असं चालणार नाही. तुम्हाला कुठेतरी अरे छत्रपती शिवरायांनी जर आपल्यापुरता विचार केला असता ना,
हे हिंदवी स्वराज्य कधीच झालं नसतं, ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. मग काही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. पण काय झालंय, आपण माणसं बोथट विचाराचे झालो, आपली विचारश्रेणी शून्य झाली. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका, ज्यांनी विचार करायला पाहिजे गिरी महाराज, ती पोरं आज मोबाईलवर त्या ठिकाणी रील्स स्क्रोल करतायत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. समजून घेतलं पाहिजे. मग आरक्षणाची गरज काय? मग बरेच लोक चर्चा करतात, काही त्या ठिकाणी मतमतांतर मांडतात, आणि मग काही लोक समजून न घेतल्यामुळं बोलून जातात आणि अडचणीत येतात आणि मग म्हणतात आम्हाला टार्गेट केलं. ऐका, आपण कधीच कोणाचं टार्गेट होत नाही. जेव्हा आपण जे बोलतो ना ते तोलून मापून आणि योग्य जे बोलत असेल, समाजामध्ये कोणाची ताकद नाही तुम्हाला आडवं बोलण्याची, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि जी बोलतात ना लोक, ती एकतर आपल्या विचाराची नसली पाहिजे किंवा त्यांना आपल्यापासून काहीतरी नुकसान होतं हे त्यांना जाणल्याशिवाय लोक आपल्या विरोधात येत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग ही क्रांतिकारी भूमी आहे. आज महाराष्ट्र नव्हे, सबंध देशाचं लक्ष या अंतरवालीकडे आहे. या अंतरवालीवर या ठिकाणी हे जे स्टेज आहे ना, याच्यावर जे मांडलेलं सिंहासन आहे ना, एक वाक्य बोलतो, जरा लहान तोंडी मोठा घास होईल, समजून घ्या. तुम्ही म्हणता लहान तोंडी मोठा घास म्हणतो, 4 चपात्या खातो. खाण्याच्या बाबतीत नाही, बोलण्याच्या बाबतीत बोलतो. लहान तोंडी मोठा घास घेतो. या महाराष्ट्रामध्ये या मराठा समाजाने छत्रपती शिवरायांच्या सिंहासनानंतर जर कोण्या सिंहासनाला एवढा मान दिला असेल, ते मनोज जरांगे पाटलाच्या सिंहासनाला दिलं. इथं आल्याच्या नंतर कितीही मोठा असू द्या, त्याची मान झुकल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण आहे त्यांची समाजाप्रती असणारी निष्ठा. हे एकमेव त्याचं कारण आहे, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. शब्दावर माणसं बदलणारी पाहिली आपण. अनेक आंदोलनं पाहिली जीवनामध्ये. तुम्ही माझ्या तब्येतीवर जाऊच नका, भरपूर आंदोलनं पाहिली महाराज. मलाही थोडं समाजकार्याचं थोडा बारीक नाद आहे, पण 4-5 केसी झाल्या तेव्हापासून मी नादीत लागन. बायको म्हणली आता पुन्हा एक केस झाली तर मग माहीत का वाईट नाही. मी म्हणलं कशाला भाऊ, आता येरीच भेटणार. सध्याची परिस्थिती अवघड आहे. मला एका जणानं विचारलं, महाराज कीर्तनामध्ये मनोज जरांगे पाटील सांगता तुम्ही कीर्तनात? अहो, मी आतापर्यंत कीर्तनामध्ये देवाचं चरित्र ऐकलं, हो, संताचं चरित्र ऐकलं. अजून पुढे येऊन बोलो, आम्ही कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांचं चरित्र ऐकलं, मान्यही केलं. पण मनोज जरांगे पाटलाचं चरित्र तुम्ही कीर्तनात सांगावं, थोडंसं मनाला नाही पटलं, असं लोक बोलतात. मी त्याला उत्तर दिलं, दादा संत कुणाला म्हणावा प्रश्न आहे बरं. आणि मी तुम्हाला 2-3 पुरावे देऊन जाणार आहे महाराज. फार गरजेचे आहेत, कलियुगामध्ये त्याची गरज आहे. हे नवनाथ येतं ते घालून ते कपडे, ते भगवी त्यांनाच म्हणाव का? नाही 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 नाही, ते येतात बघा, ते असे भगवी कपडे घालून नवनाथ येतात. आणि आमच्या माता मावलेलं आहे भावनिक, दारातूनच सुरू करतो. माय लय चांगला स्वभाव माय तुमचा, तुमच्या मालकाचं तुमच्यावर लय जीव आहे, लोकांसाठी तुम्ही लय केलं, पण तुमच्या कामा कोणी नाही आलं. आणि तुमचं चांगलं झालेलं घरच्याला देखवत नाही, हाणली पिन. नाही नाही, हे नाही. ऐका, कपड्यावरून कधी कोणाला साधू म्हणायचं नाही, बाह्य रंगावरून कधी कोणाला संत म्हणायचं नाही. कारण कलियुगामध्ये लोक संत दिसतात, पण संत असतात का, हा फार मोठा चिकित्सेचा प्रश्न आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, अंगा लावून या राख, डोळे झाकून करीती पाप. ही त्यांची भूमिका आहे. काही लोक, आता ऐका, माझी विनंती आहे खास करून माता मावल्यांना, महिला मंडळ, माझी विनंती आहे, कारण तुम्ही फार भावनिक असतात. प्रदीपजी मिश्रा महाराज आले आणि बाया महादेवाच्या भक्त लय झाल्या महाराज. 1 लोटा जल
सारी समस्या का हाल सुरू झालं ना. मंत्र बदलला आपण. जो वेदांनी दिलेला आतापर्यंत पुराणाने शास्त्रांनी संतांनी दिलेला मंत्र बदलून टाकला आपण. मान्य आहे, केली पाहिजे सेवा, पण भावनिक होत असताना तुम्हाला खरं खोटं कळालं पाहिजे. मी एक वाक्य बोलतो गड्या, कळालं तर बघा. कलियुगामध्ये तुम्हाला खरे संत नाही कळाले तरी चालतील, नाही कळू द्या. खरे संत तुम्हाला नाही कळाले तरी चालतील, पण खोट्या लोकांना संत म्हणून आपला आणि आपल्या संप्रदायाचा अपमान अवमान करू नका. एवढं जरी कळालं तरी तुम्हाला भरपूर परमार्थ कळाल, ही गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा तुम्ही, काही लोक नसतात पण दाखवतात. एक दिवस उघडं पडतं महाराज, नसतो पण दाखवतो. आमच्या गावात बाजूला एक गाव आहे, 2008-9 एक भगवे कपडे घालून एक माणूस आला होता महाराज. सत्य घटना बोलतोय, खोटं बोलणार नाही. भगवे कपडे घालून आल्याबरोबर गावातल्या 5-25 लोकांना गुरु केला आल्याच. पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा, शास्त्र असं सांगतं, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. गुरु कळायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, मनोनी जाणते गुरु भजीचे. कोणी बी नाही, कळायला पाहिजे का नाही. पण आल्यात 5-25 जणांना गुरु केला. काय त्याचा भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू झाला, मग काय ते महाराजाचं उष्ट खायलाच नंबर लागले. आता काही बी नवीन प्रथा काढतात महिला मंडळीकडलं. आता तर सुरू झालंय, नंदीच्या कानात गारानं सांगणं सुरू आहे. तुमच्याकडे नसेल बहुतेक, आहे का? हा, नंदीच्या कानात गारानं सांगणं सुरू आहे. हो नाही, महादेवाचं दर्शन घेत असताना आई साहेब माझी विनंती आहे, काही गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. दारात नंदी उभा आहे, समोर माझ्या भगवान शिवशंकराची साळुंक आहे, पिंड आहे. नंदीच्या आणि पिंडीच्या मधात कधीच उभा राहायचं नाही. कारण महादेवाच्या नंदीनं महादेवाकडे वरदान मागितलं, हे देवा तुझ्यात आणि माझ्यात जो मधात उभा राहील ना त्याच्या जीवनात कधी कल्याण होणार नाही. म्हणून दोईच्या मध्ये कधी उभा राहायचं नाही. थोतांड गोष्टी ऐकण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. देवाला पाणी घातलंच पाहिजे, पण पाणी घालत असताना आपला नवरा घरी उपाशी नाही याची काळजी घेतली पाहिजे. नाही तर आपण इकडे पाणी घालायलो, नवरा तिकडे जर हातानं वाढून घेत असेल, अख्खा तुमचा ते विधी पाण्यात गेला. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. तो गावामध्ये आला, खिचडी तयार केलेली होती तांदळाची, उष्टी लोक खात होते का प्रसाद. मग गर्दी एवढी वाढली की उष्टी देण्याचं अवघड झालं. म्हणून त्यानं हातोंडातला घास काढला आणि त्या पातेल्यात टाकला आणि कवच्यानं हलवला आणि लोकांना प्रसाद दिला. 15 दिवसानं गारीगारीवाला गावात आला आणि गारीगारीवाल्याच्या फोनवरून त्यांनी कोणाला फोन लावला. 2 तासात जालना आणि परभणीची पोलीस त्या गावात पोहोचली. आणि मग कळालं, जो भगवे कपडे घालून साधू म्हणून गावात आला होता तो फार मोठा आतंकवादी होता. जैन खिचडी खाल्ली का ते वकाऱ्या करायला लागले, आणि जैन गुरु केलता का ते नदीकडे पळायला लागले. हो काय हे झगडलं, कळालं नाही. म्हणून कळालं पाहिजे. माझी भूमिका मी मांडतोय. मग लोक म्हणतात, महाराज अहो कीर्तनात जरांगे पाटील का सांगता तुम्ही, का हो ते देव आहेत का संत आहेत. मी म्हटलं, अरे ऐक दादा, कीर्तनामध्ये संताचं देवाचं चरित्र सांगितलं जातं हे मला मान्य आहे. पण तुकोबाराच्या भाषेत देव कोणाला म्हणतात हे तुम्हाला कळायला पाहिजे का नाही. दगडामध्ये देव शोधणारे आमचे संत नाही आहेत. मग हो, देवाचं कार्य जी माणसं सामान्य माणसं करतात ती माणसं देवापेक्षा कमी नसतात हे तुकोबारायचं मत आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात की ज्या माणसामध्ये देवाइतपत कार्य करण्याची शक्ती आहे ती देव आहेत. सोपं बोलू का? अहो ज्यांच्याकडे कोणी बघत नाही का त्यांच्याकडे जो बघतो ना तो संत किंवा देव असतो. दयाक्षमा ज्याचे अंगी दयाक्षमा ज्याचे अंगी दयाक्षमा ज्याचे अंगी दयाक्षमा हो संत त्याची जाणा जागी दयाक्षमा ज्याचे अंगी दयाक्षमा ज्याचे
ज्याच्या अंतकरणात दया आणि क्षमा आहे. आता प्रमाण दिलं म्हणून तिथं दोन गोष्टी आल्या महाराज, दया आणि क्षमा. नुसती दयाही चालत नाही, नुसती क्षमाही चालत नाही. बरं, मी पुरावा देतो, लक्षात घ्या. नुसती दया असून चालत नाही, त्याला क्षमाही असावी लागते. बघा तुम्ही, एक ग्रामीण भागातलं कुटुंब होतं. मुलगा आणि आई दोघं होते, वडील भाऊ कोणी नव्हतं, दोघंच एकमेकाला होते. मुलगा कंपनीत निघाला महाराज. आता सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, शेतकऱ्याची पोरं सुद्धा कंपनीत कामाला चालले महाराज. का? शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरीच देईना, लग्न होईनत म्हणून पोरं कंपनीत चाललेत. तुम्ही म्हणता कशाहून म्हणतो, याचा अनुभव मला आला. मी स्वतः लग्न होईना म्हणून कंपनीत गेलो. आता परत आलो, हा विषय वेगळा आहे, पण ही शोकांतिका आहे. शेतकऱ्याची पोरं सुद्धा, आणि एक सांगतो, शेतकरी सुद्धा शेतकऱ्याला मुलगी द्यायला नको म्हणतो. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नाही. का का नको म्हणतोय? कारण शेतकऱ्याच्या पोरांनी अजून शेती समजून घेतली नाही. माझा स्पष्ट आरोप आहे. आधुनिक पद्धतीनं शेती केली पाहिजे दादा. पारंपरिक पद्धतीची शेती बस झाली. आता ग्रुप शेती करणं गरजेचं आहे. आपण त्याच्याकडे वळायला पाहिजे. आपण त्या ठिकाणी विचार करून शेती केली पाहिजे. अरे बाहेर तुम्ही इस्रायल सारख्या देशामध्ये जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तिथली काय अवस्था आहे ना आपली काय अवस्था आहे. छोटी छोटे देश आहेत जिथं पाऊस पडत नाही पण जमीन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. आपल्याकडे एवढं मुबलक प्रमाणात पाणी असताना सुद्धा आपण ती पिकं का घेऊ शकत नाही? त्याचं कारण आहे आपल्यामध्ये असणारी मानसिकतेचा अभाव आणि आपल्यामध्ये असणारा आळस आपल्या उन्नतीला बाधा आणतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी मान्य करतो आपलं प्रशासन आपलं शासन शेतकऱ्याच्या विरोधी धोरण आहे. 2000 दिले म्हणजे शेतकरी जगत नसतो दादा. तुम्ही जे 2000 देताना 2-3 महिन्याला, त्याच्यापेक्षा जास्त तर तुम्ही त्या खत औषधावर टॅक्स भरून वाढून ठेवलाय. आम्ही एका फवारणीत तेवढे देतो, तुम्ही आम्हाला काय 2000ची लालच दाखवता? तो विषय नाही आहे. पण पेरलेलं उगत नाही, उगलेलं पिकत नाही आणि पिकलेलं विकत नाही. ह्या विवंचनेत आमचा शेतकरी आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण ही साखळी तोडून जर पुढे जायचं असेल तर लोक म्हणतात ना पिकतं तिथं इकत नाही. माझं म्हणणं इकू बी नाही, लोक फुकट घेत असतात. मग जगात मार्केटमध्ये गरज कशाची आहे ते आपण पिकवलं पाहिजे. याच्यासाठी आपण रिसर्च केलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे. जाऊ द्या, ते गेले कंपनीमध्ये, मुलगा कामाला गेला. दर महिन्याला आईला मनी ऑर्डर करायचा, 500 रुपये पाठवायचा, पत्र लिहायचा, प्रिय आई मी इकडे आनंदात आहे, तूही तिकडे आनंदात असावे, तुला 500 रुपयाची मनी ऑर्डर करतो आई, तू आनंदात राहावी एवढी पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतो. तुझाच बाळू पत्र पाठवावं, आईला पत्र आणि मनी ऑर्डर पोहोचावी, आईनं पत्र वाचावं, रिपीट पत्र पाठवावं, बाळू तुझं पत्र आणि पैसे मिळाले, मी आनंदात आहे, तूही आनंदात राहावं, एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना. असं बरेच दिवस चाललं. पण एके दिवशी पोराच्या हातचं काम गेलं. 15 दिवस झाले, हाताला काम नाही, पर्यायनं खिशात दाम नाही. आईला मनी ऑर्डर करण्याची तारीख जवळ आली. खिशात हात घातला, 150 रुपये भरले दादा. अरे 150 रुपये आईला देऊन चालणार नाही. 350 आपल्याकडं नाहीत आणि हे जर 150 दिले तर आपण काय खावं? म्हणून एक पत्र लिहिलं. जरा लक्ष देऊ नाही का? त्यांनी लिहिलं, प्रिय आई, हे आई, दर महिन्याला तुला 500 रुपयाची मनी ऑर्डर करत होतो का आई? पण गेली 15 दिवस झालं माझं काम गेलं, माझ्या खिशातला पैसा संपला, माझ्या खिशात 150 आहे. तुला 500 रुपये पाठवायचे आई, 350 कमी आहेत म्हणून तुला पाठवू शकत नाही आई, मला क्षमा कर. तुझाच बाळू पत्र टाकायला गेला, पुन्हा विचार केला, माझ्या आईला जर माझं काम गेलं हे जर कळालं तर माझी आई आनंदात राहू शकणार नाही. महाराज तशीच पत्राची घडी केली ना आपल्या खिशात टाकलं, घरी आला. सकाळी उठला, परत पत्र हातामध्ये घ्यायला गेला, पाहतो तर काय खिशात पत्रही नाही, 150 रुपये पण शिल्लक नाही, होतं तेही गेलं. आता काय करावं? जेव्हा चौबाजूने संकट येतात ना तेव्हा माणसाने स्थिर आणि शांत राहिलं पाहिजे. 8 दिवसाचा वेळ निघून गेला. गावाकडून आईचं पत्र आलं, प्रिय बाळू, प्रति महिन्याप्रमाणे याही महिन्यात तुझी मनी ऑर्डर मिळाली बाळू, 500 रुपयाची मनी ऑर्डर मिळाली. तू तिकडे आनंदात आहे ही गोष्ट कळाली, मीही इकडे आनंदात आहे. असाच आनंदात राहा रे बाळू, तुझीच आई. पोराच्या डोळ्यातून पाणी आलं, पायाखालची जमीन सरकली. अरे दादा, माझ्याजवळ 150 होते तेही हरवल्या गेले, मग आईला 500 रुपये पाठवले कोणी?
तेवढ्यात दुसरं पत्र आलं. प्रिय बाळू, तुझ्या हातातलं पत्र वाचलं, खिशातलं पत्र वाचलं आणि लक्षात आलं तू आईला 500 रुपये पाठवत असतो, पण तुझ्या खिशात 150 होते. अरे आई तुझी काय आणि आई माझी काय? आई ती आई आहे आणि तू आईला पैसे पाठवू शकत नाही, याची दया माझ्या अंतकरणात उत्पन्न झाली. काय दया अंतकरणात उत्पन्न झाले. मग तुझे पैसे काय आणि माझे काय? मी माझ्या खिशातले 350 तुझे 150 टाकले आणि 500 रुपयाची मनी ऑर्डर मी तुझ्या आईला केली. तुझाच मित्र पाकिट मार. एका पाकिट माराच्या अंतकरणात दया उत्पन्न होऊ शकते. मग त्याला संत म्हणावं का? अजिबात नाही. नुसती दया असणाऱ्याला संत म्हणता येत नाही, त्याच्यासोबत क्षमा असली पाहिजे. दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची जाना जगी. विठ्ठल 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 विठ्ठल. मग का हो महाराज तुम्ही एवढं सांगता, त्याचं कारण काय? यांची भूमिका त्या संताच्या पदाशी येते का? महाराज म्हटले, अरे हो, रंजल्या गांजल्याला जो आपलं म्हणतो ना, हो जे गांजले गांजले, हो जे गांजले गांजले, हो जे करंजले गाजले, हो जे करंजले गाजले. दासी म्हणे जो आपुले, दासी म्हणे जो आपुले, दासी म्हणे जो आपुले, दासी म्हणे जो आपुले, हो देव तिथेची जाण, हो तुझी साधू ओळखावा, त्याची म्हणे जो आपुले, त्याची म्हणे जो आपुले, त्याची म्हणे जो आपुले, त्याची म्हणे जो आपुले, हो तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. जी का गांजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, करंजले गाजले, त्याची म्हणे जो आपुले, त्याची म्हणे जो आपुले, त्याची म्हणे जो आपुले. रंजल्या गांजल्याला जो आपलं म्हणतो ना, तो संत आणि देव असतो. मग असाच ग्रामीण भागातला मराठा समाज रंजल्या गांजलेला होता, उपेक्षित होता, गरजवंत होता. त्या गरजवंताचा लढा समजून घेऊन त्यांना जाग करण्याचं काम करणारा माणूस संतापेक्षा कमी असू शकतो का? अजिबात नाही. अजून सांगतो, मला भावलेलं पात्र का आवडले हो जरांगे पाटील? मला का आवडलेलं पात्र सांगतो. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या पोरांच्या डोक्यातलं राजकारण काढणारा जगातला एकमेव माणूस आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. राजकारण काढून टाकलं पोरांच्या डोक्यातलं. नेत्याच्या मागं पळत होते येड्यावानी. आता नेता गावात यायला भ्यालाय.
माग गाणं निघलं होतं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. आता आमचीतला आमदार म्हणला मला आमदार का झाल्यासारखं वाटत नाही म्हणे. का झालो आमदार मला हेच कळत नाही. सांगू नेत्याच्या माग लाचारीनं पळणारी पोरं आज आमदाराच्या गाडी माग जेव्हा दांडके घेऊन स्वाभिमानानं पळतात ना तेव्हा जरांगे पाटलाचं कर्तृत्व लक्षात येतं की किती मोठं आहे. हे नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे. आणि करू द्या ना. बरेच जणांची आता चर्चा चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या जातीसाठी बोलतोय, मराठ्यासाठी कोणी का बोलत नाही. कृपया माझ्या वाक्याचा गैरसमज करू नका. मी नारदाच्या गादीवर आहे, मी नामदेवरायच्या गादीवर आहे. कारण गादीबद्दल बी बराच वाद आहे. तुम्हाला अजून महाराज एवढी शोकांतिका आहे ना. आपल्याकडं 2 गट झाले महाराज. हे राजकारणातले गट द्या सोडून, परमार्थात सुद्धा 2 गट आलेत. परमार्थात सुद्धा 2 गट आहेत. सगळीकडे लोक सामाजिक क्षेत्रात सुद्धा एक बघा तुम्ही, एक पुरोगामी एक प्रतिगामी असे 2 गट आलेत. मग काही जण म्हणतात ही नारदाची गादी आहे, लगेच दुसरे येतात नाही ही नामदेवरायची गादी आहे. दादा गादी कोणाची आम्हाला माहित नाही. आमच्या भाषेत सांगू ही वारकरी संप्रदायाची पवित्र गादी आहे. या वारकरी संप्रदायाच्या पवित्र गादीवरून सांगतो, गैरसमज करू नका. मराठा समाजासाठी स्वाभिमान काय असतो. कारण आतापर्यंत पोरांनी, कारण का बोलतोय मराठा हा शब्द आपण समजून घेतला पाहिजे. मला विचारलं तुम्ही मराठा का, मी म्हटलं हो मी मराठा, पण नुसता मराठा नाही, मग मी कुणबी मराठा. लक्षात आलं का तुमच्या? का मराठा हा एक जात नाहीये महाराज. या महाराष्ट्रासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी मरा पर न हटा इति नाम मराठा. रवींद्रनाथ टागोरने त्या ठिकाणी राष्ट्रगीत लिहिलं. प्रत्येक राज्याचं नाव लिहिलं पण महाराष्ट्राचं नाव लिहिलं नाही. कारण महाराष्ट्रात जो प्रत्येक राहतो तो प्रत्येक जण मराठा. पंजाब लिहिलं, सिंध लिहिलं, गुजरात लिहिलं, पण महाराष्ट्र नाही, मराठा लिहिलं. जरांगे पाटलाची हीच रास्त भूमिका आहे. ते म्हणतात मराठा नाही, आम्ही कुणबी मराठा आहे, आम्हाला बी कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. तुकोबारायचे 3 प्रमाण आहे बरं, मी सांगत असतो कीर्तनात. आम्ही कुणबी असल्याचे तुकोबारा 3 प्रमाण देतात. शासनापर्यंत ही प्रमाण सुद्धा पोहोचले पाहिजे आपल्या संप्रदायातून. तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो. आम्हाला तुम्ही कुणबी केलाय. कोण तुकोबाराय? अरे मोरे घराण्यातलं घराणं आहे, पण स्वतःला कुणबी म्हणतायत. दुसरं सांगितलं मडे झाकोन या करीती पेरणी. कोण? कुणबियाची वाणी लावला आहे. आणि तिसरं लयच भारी सांगतात महाराज, आळस न धरी या लाभाचा. तुकोबाराय बोलतात आळस न धरी या लाभाचा, तुका विनवी कुणबियाचा. प्रमाण दिली, ह्या प्रमाणातून सिद्ध होतं ना. पहिले जात समजून घ्यायची का आपण? इकडे लक्ष द्या. जात 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 म्हणजे काय हो? एका आजीनं बाजारला गेली आणि 3 काचेचे ग्लास आणले. पोरं लक्ष द्या बरं का, बैठे बैठे सावधान. असं जरा माणसाने कीर्तनात बी ना असं मस्त बसलं पाहिजे, मोकळं. काही जण असे येऊन बसतात की जसं काय साऱ्या जगाचं टेन्शन त्यांच्यावरच आलं का काय, का त्यांच्यावरच आरक्षणाची जबाबदारी दिली का काय, असं वाटायला लागतं. हे की नसले तोंड. आणि काही काही जणायला तर तुम्हाला सांगतो अजिबात. माझं मी ज्या तालुक्यात राहतो ना, ज्या गावात राहतो ते फार मोठं शहर आहे आणि महाराष्ट्रात 2 नंबरचा तालुका आहे महाराज. मी प्रॉपर ज्या शहरात राहतो, महाराष्ट्रातला 2 नंबरचा का म्हटलंय? बार्शी नंतर डेव्हलप होणारा जर प्रॉपर शहर जर कोणतं असेल तर ते शेलू आहे. बार्शी नंतर डेव्हलप होणार 1 नंबर. त्या संस्कारित असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सगळ्या गोष्टीनं कुशल असणारं शहर आहे, विकसनशील शहर आहे. पण आज जो मोर्चा निघाला होता ना, मी बोलतोय शेलूतून फक्त 8 माणसं आले होते. त्यांना विचारलं का आले, ते म्हणले नाईलाजाने यावं लागलं. कारण गावातली सुद्धा माणसं नको मग का? अरे आम्ही बघितलं ना ही मराठ्यांची पोरं आज अशी अवस्था झाली आहे की ना घर का ना घाट का ही परिस्थिती आहे. यांना सुद्धा आपल्या लाईनीत आणलं पाहिजे, बरोबरीमध्ये आणलं पाहिजे. मग सगळी एकत्र आणि गुन्ह्या गोविंदाने नांदतायत. अजिबात कोणाच्या मनामध्ये द्वेष नव्हता. आम्ही जातपात कधी पाहिली नाही, त्यातली तर त्या वारकरी संप्रदायानं तर पाहिलीच नाही. माझ्याकडे लक्ष द्या. एका आजीनं 3 काचाचे ग्लास आणले, टेबलवर ठुले. प्रश्न विचारणार आहे, उत्तर आलं पाहिजे, उत्तर चुकवायचं नाही.
तिने प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं की चांदीचं नाणं देणार आहे मी. हे बघ गाडीत राहिलो, गाडीत राहिलं, मी आणून देईन, पण एवढं इमानदारीनं सांगतो 3 प्रश्नाची अचूक उत्तर चांदीचं नाणं तुमचं. देणार ना उत्तर? मी इकडे लक्ष द्या. पाहिजे का नाही चांदीचं नाणं तुला? वा वा पाहिजे, पण उत्तर द्यावं लागतील. काचाचे किती ग्लास आणले? नाही हे प्रश्न नव्हता, हे मी सांगितलंय. हा नाही तुम्ही इथून सुरू करता. हा 3 ग्लास आणलेले आहेत. पहिल्या ग्लासामध्ये पाणी टाकलं, दुसऱ्या ग्लासामध्ये चहा टाकला आणि तिसऱ्या ग्लासामध्ये दूध टाकलं. ऐका, पहिल्या ग्लासामध्ये पाणी टाकलं, दुसऱ्या ग्लासामध्ये चहा टाकला आणि तिसऱ्या ग्लासामध्ये दूध टाकलं. पटकन सांगा, पहिला ग्लास कशाचा, दुसरा ग्लास कशाचा? दुधाचा. तिसरा हा ना पहिला पाण्याचा ना दुधाचा. ऐका, 3ही ग्लास काचेचे, तिने एकाच प्रश्नाचं उत्तर दिले. तिनेच दिलं असतं तर नाही नाही तिने एकच दिलं ना, 3 प्रश्न राहिलेत. ऐका, ना ग्लास दुधाचा आहे, ना पाण्याचा आहे, ना चहाचा आहे, 3 ग्लास काचेचे आहे. पुढचा ऐका हो. अहो ग्लास कशाचा हे महत्वाचं नाही, जे ज्याच्या आत तीच त्याची जात ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या आत काय आहे त्याच्यावरून तुमची जात लक्षात येते, लक्षात ठेवा. नाही तर बरेच जण महाराजाच्या पोराला महाराज म्हणतात. महाराजाचं पोरग महाराज होईल याच्यात शंका आहे. आमच्याकडे बऱ्याच महाराजाची पोरं खेकडे धरायलेत, देवा शपथ खोटं सांगत नाही. तसं काहीच नाहीये, असं काही नसतं. कोण कोणत्या कुळात जन्माला आला हे महत्वाचं नाही हो, तुम्ही कर्म काय करता हे महत्वाचं आहे. आणि ऐका ना, वर्णावरून नाही कर्मावरून तुमची जात ठरत असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग शेती करणारा शेतकरी नाही तर कोण आहे? तो कुणबी आहे. ही लोकांच्या डोक्यात आणून दिलं. बरेच जण म्हटले हा समाज तापत नाही. इकडे लक्ष द्या, बोलू नका थोडस. समाज तापत नाही. मराठा समाजाची एक खासियत सांगतो, हा कधी तापत नाही. पण एकदा का तापला ना, अहो अनेक आंदोलन पाहिली मंत्रालयासमोर झालेली, पण एकच आंदोलन पाहिलं, या अंतरवालीत झालेलं. अख्खं मंत्रालय गावात आणून बसवणार एकच आंदोलन आहे, ते म्हणजे या ठिकाणी झालं. अख्खं मंत्रालय बोट केलं की मंत्री पळत येतो, ही ताकद आहे. बरेच जण म्हणले आम्हाला नुसतं त्या स्टेजला हात लावू द्या. पाटील म्हणले होय तिकडे. नाही नाही नाही, आज प्रत्येक गावात बोर्डच लिहिले पोरांनी, पुढाऱ्यांना गावात बंदी. आमची तो एक जण निमेरातच्या आला गावात रात्री 12 वाजता, तरी पोर आहे ना हेरलाच. पोरं टपून बसलेत आता का. आणि सगळ्यात मोठं वाटोळ जर पोरं कोणतं झालं असेल तर गावातल्या ग्रामपंचायतनं केलं. दादा आपलं सगळ्यात मोठं वाटोळ केलं का. आपण समजूनच घेतली नाही ग्रामपंचायत. ग्रामपंचायत म्हणजे काय हो? अहो तिच्या नावातच एवढा मोठा घोळा आहे, जिथं किलोनं नाही, छटाकानं नाही, ग्रामानं पंचायत होती, तिचं नाव ग्रामपंचायत आहे. सक्का भाऊ भावाच्या मातीला जात नाही, ग्रामपंचायत कारणीभूत आहे. आणि इमानदारीनं सांगतो, 80% सरपंचाला ग्रामपंचायतच कळाली नाही. आमच्यातल्या सरपंचाला ग्रामसेवक भेईन. मला म्हणलं याला काय सांगू, म्हणलं येडी आहे, तुला अभ्यास करावा लागेल. अरे नमुना नंबर 1 ते 8 पर्यंत काय असतं हे जर तुम्हाला कळत नसेल तर काय लोक तुमचं ऐकणार आहे. मुद्दे मांडत असताना सुद्धा अगोदर तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. असाध्य ते साध्य करीती सायास, कारण अभ्यास तुका म्हण. अभ्यास असला पाहिजे. अभ्यासाशिवाय तुम्ही जर समोर आलात तर नाही ऐकू शकत लोक. तुम्हाला ते करावं लागेल का नाही, डोक्यातलं राजकारण काढून टाकावं लागेल. मला एक 65 वर्ष जमादार भेटलं. म्हणलं दादा आंदोलनाला आले? हो महाराज, इथंच आलो होतं अंतरवालीमध्येच, मला भेटलं होतं पलीकडे. तिथं तुम्ही गाड्या लावल्या होत्या बघा पलीकडे जायला, तिथं भेटलं होतं. मला लय नाद, मी 12 गावचं पाणी पिणार आहे. मी म्हटलं बाबा काय महाराज. अहो आता आपण एवढे जण या अंतरवालीमध्ये आलो, या अंतरवालीची नोंद, इथल्या सभेची नोंद नुसत्या मराठवाड्यानं नाही, महाराष्ट्रानं नाही, भारत देशानं नाही, अख्ख्या जगानं जिची नोंद घेतली ती म्हणजे या जालना जिल्ह्यातील एक सामान्य अंतरवाली गाव, पण जगाचं लक्ष केंद्रित करणारं गाव आहे. तुम्ही त्याचे साक्षीदार झालात दादा. आता मराठ्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर तुमचा काय फायदा आहे
म्हातारं म्हणलं मला ओबीसीतून ग्रामपंचायतला उभा राहता येईल. म्हणलं नाही का याचे हातपाय बांधून हायवेवर सोडाव. काय शोकंती काय काय कळून घेतलं, काय कळायला पाहिजे आपल्याला. अहो आरक्षण का पाहिजे ऐका, जेव्हा कॅपेबल असताना अर्ध्या मार्कावरून ज्यावेळेस पोरं जातात ना मेरिटमधून आणि 10 मार्कानं त्यांच्यापेक्षा 10 कमी असताना सुद्धा बाकीची पोरं लागतात ना, तेव्हा त्याचा जो जीव जळतो ना तो, आणि म्हणून आत्महत्या होतात. म्हणून पोरं आत्महत्या करतायत का. काल मॅच झाला बघा, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका. पाहिला का कोणी कोणी पाहिला मॅच. साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट मॅच झाला. बरं अरे पाहिलं, अरे पाहिलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टीमध्ये आपण इंटरेस्ट ठेवला पाहिजे. थोडा थोडा आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. मी एक मुद्दा सांगून पुढे जातोय, जरा लक्ष देऊ नये का. मॅच झाला ना, साऊथ आफ्रिकेच्या कॅप्टनचं नाव काय. ओबामा नाही, हा तो बराक ओबामा दुसरा होता, तो राष्ट्राध्यक्ष होता अमेरिकेचा. त्याचं नाव होतं बौमा. काय नाव होतं त्याचं, बौमा. तुम्हाला साऊथ आफ्रिकेची हिस्ट्री सांगतो जरा माझ्याकडे. तुम्ही म्हणता मग कीर्तन करता करता महाराज कुणीकडे क्रिकेटकडे गेला. ऐका, समन्वय साधतो मी, माझ्याकडे लक्ष द्या. त्या साऊथ आफ्रिकेमध्ये कोटा सिस्टीम आहे. कोटा सिस्टीम म्हणजे रिझर्वेशन. कोटा सिस्टीम आहे तिथं गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय असा वाद आहे. थोडक्यात सांगू, काळे आणि गोरे हा वाद आहे. काळे गोरे कुठेही जा, आपल्या भारत देशामध्ये 18 पगड जाती आहेत. प्रांत बदलला की भाषा बदलते, राहणीमान बदलतं, नेचर कल्चर सगळं बदलतं. पण एवढं असून सुद्धा विविधतेमध्ये एकता असणारा जगातला एकमेव देश आहे तो म्हणजे माझा भारत देश आहे. जगात विविधतेमध्ये एकता आहे. पण आत्ताच्या राजकारण्यांनी काय केलं हलकटपणा माहित आहे. तिरंगा झेंड्याचा सन्मान करायचा पोरांनी सोडूनच दिला महाराज. कोणी पिवळ्या, कोणी निळ्या, कोणी भगव्या, कोणी गुलाबी, अनेक प्रकारचे झेंडे आले. सन्मान बनावाची गोष्ट बाजूला केली. जातीयवाद शिकवला गेलाय राजकारणी लोकांनी, सगळे जास्त जातीवाद पेरला. पण विविधतेत एकता आहे. लोकशाहीची खऱ्या अर्थानं लोकशाही कशा पद्धतीनं चालवावी ही आपली भारतीय संस्कृती जगाला शिकवते. सध्या जरी जाऊन बघितलं तुम्ही तरी आपल्या इथं कोणती वशिलेबाजी नाही. थोड्याफार प्रमाणात आता हलकट लोक करत असतात, तो विषय द्या सोडून. इथं कीर्तनाला सुद्धा लोकांनी वशिलेबाजी केली असेल, पण तुम्ही जमू दिलं नाही हे लक्षात ठेवा. झाला 5 कृष्णवर्णीय आणि 6 गौरवर्णीय म्हणजे, पण कोटा इथं स्टॉप झाला. 5च्या वर काळे लोक त्या क्रिकेट मॅच मध्ये खेळू शकत नाही साऊथ आफ्रिकेच्या. 5च्या वर गोरे 11ही खेळू शकतील, पण काळे 6 पण खेळणार नाहीत, हा त्यांचा नियम ठरला. पण मागच्या वर्षी एक आंदोलन झालं, आमचा कप्तान पाहिजे. ते एवढं बाटूक आहे बघा, ते बहुमा एवढंच आहे. ते ज्यावेळेस कॅप्टनची मीटिंग होती तिथं झोपलं होतं. त्याला माहिती ना, लायकी नसताना तिथं बसले होते, झोपणारच ना. आता वाक्य कळत असलं तर बघा, लायकी नसताना तिथं बसवल्यावर झोपणार ना, कॅपेबल नाहीये ना, मग झोपाच काढणार. अख्खा विश्वचषक बघा तुम्ही माझा मुद्दा डायव्हर्ट करू नका. मी काय सांगतो हे समजून घ्या फक्त. मी मॅचचं बोलतोय. तो झोपला नाही का, झोपला. ऐका, तो झोपला. अख्ख्या विश्वचषक मधलं रेकॉर्ड काढा. क्या बात आहे, तुम्ही लयच बारकाईनं पाहिलं महाराज. त्याचा हायेस्ट स्कोर 24 रन आहे, जो काल पॅट कमिन्स त्याच्या पुढे गेला होता, बॉलर असून सुद्धा. मग आरक्षण असल्यावर अशीच माणसं पुढे येणार का नाही. याच्यात नुकसान कोणाचं होणार, जो तिथं बसला त्याचं, पूर्ण संघाचं, पर्यायानं पूर्ण देशाचं नुकसान होणार का नाही. तेच झालं महाराज, हेच नको आहे. एक डॉक्टर झाला होता महाराज रिझर्वेशनचा, आणि मी त्याच्याकडे दवाखान्यात गेलो. म्हटलं डॉक्टर साहेब, म्हटले तुम्हाला 2 इंजेक्शन घ्यावं लागतील. म्हटलं मग मी घाबरतो, इंजेक्शन जरा हिशोबान द्या, कसंही टोचलं तर हाडकालाच लागेल. नाही म्हणे महाराज, तुम्हाला मी चांगलं इंजेक्शन देतो, झोपा. झोपलो. त्यानं असं छानसे 2 इंजेक्शन दिले, दुखलं पण नाही. म्हणलं डॉक्टर साहेब काय छान इंजेक्शन दिलं. ते म्हणे आपला हातात तसा आहे. म्हणलं काय हात आहे. आता धोत्राच्या काष्टी त्या कमळात दिले, ते याच्यामध्ये इंजेक्शन, आणि तुला ते एवढंच का. रिझर्वेशनचा डॉक्टर होता. लक्षात आलं का तुमच्या.
अहो, कळायला पाहिजे का नाही या काय ते गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, जी जी माणसं कॅपेबल आहेत, जी बुद्धिवान आहेत आणि जी त्या पात्रच येते ती माणसं त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. हा त्याच्या मागचा महत्वाचा गाभा आहे. मग ही चळवळ उभी केली. रंजल्या गांजल्या लोकांना परमार्थाची परिभाषा सांगतो बरं, माझ्याकडे लक्ष द्या. मला अभंगात न्याय द्यायचा आहे. अभंगाचे 6 चरण आहेत आणि आपलं असं काही ठरलं नाही की हे 6 चरण सोडले पाहिजे, कारण मी ठरून आलो नाही आणि ठरून बी आलो नाही. आजची कीर्तन सेवा मोफत आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा, आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज पासून आजपर्यंत एकाही कीर्तनाचा 1 रुपया घेतला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. एक नाही, अरे आतापर्यंत धर्मासाठी केलं ना, आता जातीसाठी करायची वेळ आली तर मागं सरकायचं नाही. मी 6 दिवस आमरण उपोषणाला बसलो होतो. आता मी 6 दिवस उपोषण, मोठेपणा सांगायला आलोच नाही बरं, डोक्यातून काढून टाका, लयच गप्पा आणायला अजिबात नाही. पण एक आलो होतो महाराज, त्याचे 1,500 सबस्क्रायबर होते. त्याचे यूट्यूब चॅनल होतं, 1,500 सबस्क्रायबर होते. एवढं माईक त्याला पुढं ते बोया माईक लावलं, ते तो आला तो त्याच्या तालामध्ये. आणि मला लगेच म्हणला, मीडियावाले आले. अरे माझ्या चॅनलचे, माझ्या घरचे 1.5 लाख सबस्क्रायबर, ते 1,500 वाल्याला कोण भाव देणार आहे? पण त्यानं मला उठून बसवलं त्या या अवस्थेमध्ये. ऐका, उपाशी पोटानं काय वेदना होतात ना, पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. कासवाच्या पिला द्रष्टवाड मोठी, जावा त्याच्या पोटी तेव्हाकडे. अरे उपवासी पोटानं काय वेदना होतात हे जेव्हा 6 दिवस मी पाहिलं तेव्हा कळालं दादा. आपले हात पाय, आपले शरीर सुद्धा आपल्याला साथ देत नाही. ही जर 6 दिवसातली अवस्था असेल तर एका समाजासाठी 15-15 दिवस उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलाची काय अवस्था होत असेल हे आपण कधी समजून घेतलं पाहिजे. काही लोकांना मळमळ व्हायली, म्हणले कुठून आले जरांगे पाटील? येड्या, हा संघर्ष आजचा आहे का? तुला आज कळाले ही शोकांतिका आहे, हे समजून घेतलं पाहिजे. त्यानं मला उठून बसवलं. मी सांगतोय काय, 1,500 सबस्क्रायबर असणारा तो न्यूज चॅनलवाला आला आणि मला म्हणला, महाराज तुम्ही उपोषणाला फेमस होण्यासाठी बसले का? मला म्हणला. ते थोडंसं बोलू का जशाल तसं? राग येणार नाही ना? बोलतोय. ओ दादा बसा ना. नाही येऊ नका, बसा बसा. असं हुशार आहे तुम्ही. विठाला 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 विठाला. आणि ते कोणी उठून गेलं ना, मग मला बी वाटतं फिरून यावं. मग हे मला जाऊ देते का नाही? हे मला जाऊ देत नाहीत म्हणून मी कोणाला जाऊ देत नाही. गोष्ट लक्ष द्या. तुम्ही किती बी म्हणले मी पुन्हा येईन, मला भरोसाच नाही पुन्हा येईन म्हणणार. अजिबात नाही द्यायचे. विठाला 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 विठाला. तो 1,500 सबस्क्रायबर वाला मला म्हणला, महाराज जशाल तसं बोलतो, राग येऊ देऊ नका, देवा शपथ सांगतो. हा इकडे लक्ष द्या. महाराज माईक धरलं, त्याची स्टाईल वगैरे. आणि सांगू, काही लोक स्टाईल जास्त आणतात. शहरात 8-15 दिवस राहिलेली बाई जर खेड्यात आली ना तर स्टँडर्ड भाषा बोलती. नाही हो, एवढे मोठे झाले ना जरांगे पाटील, आता पंतप्रधानाच्या अगोदर जर कोणाचा नंबर लागत असेल या देशात पॉप्युलर होण्याच्या बाबतीत ते म्हणजे मनोज जरांगे पाटलाच आहे आज. पण 1% सुद्धा स्वभावात फरक नाही महाराज. आज दुपारी तर एवढा हसलो ना मी भैयासाहेबाचं कर्तृत्व सांगताना. ज्यांना ऐकलं त्यांना माहीत असेल कोणाला भैयासाहेब म्हणतो आपण. ही त्यांची ती क्षमता सांगतो. ऐका, त्यांनी सांगितलं फेमस व्हायचंय का? मी जशाल तसं बोललो. म्हटलं ए तू या 1,500 सबस्क्रायबरवर आम्हाला फेमस करतो का? अरे ऐक, ज्या दिवशी मराठ्यांच्या घरी जन्माला आलो ना त्याच दिवशी आम्ही फेमस झालो. ही गोष्ट लक्षात ठेव. आणि त्याच्याही पुढची गोष्ट सांगितली. म्हणलं हे बघ, सध्या झी टॉकीजला गजर कीर्तनाच्या कार्यक्रमात 7 दिवस कथा चालू आहे. ती कथाच माझी चालू होती, मी उपोषणाला बसलेलो होतो महाराज. अरे काय सांगतो म्हणलं, तू गप्पा आणायच्या नाही. का उपोषणाला बसलो?
मला एक जणांनी सांगितलं, पाटील तिथं बसलं, तुम्ही इकडे बसायची काय गरज आहे? अरे म्हटलं, हे आंतरवाली आमच्यासाठी थर्मल आहे, इथून लाईन सप्लाय होते, ती त्या ठिकाणी पॉवर हाऊसला जाते, तिथून ती त्या मार्गाने गावातल्या डीपीवर येते, आणि डीपी वरून पोलवर येते, आणि पोलवरून घरात येते, घरातल्या बल्ब पासून तर अंतरवाली पर्यंत एकाही जागेवर जर लिंक तुटली तर लाईट लागत नाही. म्हणून आपल्याला ही साखळे अंतरवाली ते गल्ली गल्ली ते घर चालू ठेवली पाहिजे, म्हणून आम्ही उपोषणाला बसलो. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही चेन सिस्टीम आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग परमार्थ रंजल्या गांजल्या लोकांना आपलंसं केल्याच्या नंतर परमार्थ घडत असतो. बघा तुम्ही, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा आहे. ऐका, परमार्थ 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 म्हणजे काय? लय देव चोळला म्हणजे लय परमार्थ घडतो का? काही काही लोकांना तर लयच नाद असतो महाराज, लोक पाहून जप करते. कमाल आहे. हे नाही आज परमार्थ दाखवायसाठी कधी करायचाच नाही गड्या. परमार्थ आत्मकल्याणासाठी स्वतःच्या उद्धारासाठी करायचा असतो, लोकांना दाखवायसाठी नाही. लोक गप्पच तेवढे आणतात महाराज. मला राग येतो, काही काही जण तर भले एवढ्या माळी घालते. माळ घालू नका असं माझा विरोध नाही, माळीला सुद्धा सायंटिफिक रिझन आहे महाराज. तुळशीची पवित्र माळ मोठी तुमच्या गळ्यात एक असली पाहिजे, दोन असल्या, 3 4 घाला हो, पण जेवढ्या माळी गळ्यात आहेत त्याच्या दुप्पट तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे, तर त्या माळीला किंमत आहे. माळी घालतो आणि दुसऱ्याचे धुरे करतो, काय चालणार आहे का? तसं नाही चालणार. एक उदाहरण सांगतो ऐका, परमार्थाची परिभाषा सांगतो. परमार्थ 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 म्हणजे काय? जरांगे पाटलांचा परमार्थ सांगतो आणि परमार्थाची परिभाषा सांगतो. झालं आपलं कीर्तन, इकडे लक्ष द्या. आता अधिक मास झाला बघा, त्याला काय म्हणतात तुमच्या इकडे? हा, धोंड्याचा महिना. आपली माणसं लय हुशार महाराज, चांगलं नाव कधी घेणारच नाही. काय नाशिकला नाशिक म्हणते तर शपथ काय म्हणते, बघा तुम्ही. परमेश्वर नाव असलं की त्याला कोणी परमेश्वर म्हणणारच नाही. मी म्हणलोच नाही, इमानदारीने हेच म्हणायले का मी, फक्त हे आपला स्वभाव आहे. पुरुषोत्तम मास, मलमास, अधिक मास, धोंड्याचा महिना. या धोंड्याच्या महिन्यामध्ये वस्त्रदान केलं पाहिजे. खऱ्या इमानदारीने सांगा, आपण कोणाला करतो? कोणाला? जावयाला करतो. वा, जावई बी लय हुशार ना. माझं बी लग्न झालं, मी गेलतो सासरवाडीला यावर्षी. सासऱ्यानं फोन केला, म्हणे या जावई. म्हणलं आलोच, कीर्तन नव्हते, आपल्याला काय काम आहे. पण मी लय हुशार महाराज. मी घरी गेल्या गेल्या बायकोला म्हणलं, आता ताण घेऊ नको, 5 ग्रामची तर अंगठी कशी बी हाणतो म्हणलं. ती म्हणली, मा बाप लय चेंगूस आहे. कॅमेरा चालू आहे घरीच पेटीत आण बरं. हो, आणि मी जगात जर कोणाला भेट असेल तर बायकोला भेटतो. तुम्हाला नाही कळालं अजून? माझ्या तब्येतून बी नाही कळालं. कमाल आहे. नाही नाही नाही, आणि घाबरलं पाहिजे महाराज. आमच्या गावात एक जणाचं आडनाव वाघ होतं, आणि तो असं मग गावात कोणाला भ्यायचं नाही, फक्त बोलू नका, काय काम चालू द्या. अख्ख्या गावामध्ये कोणाला घाबरायचं नाही. कोणी म्हटलं नाही, ते म्हणत आपल्या नादी लागत नाही, आपलं नाव वाघ आहे. घरी गेलो बायकुल भ्यायचं. म्हणलं तू वाघ आहे, वाघ आहे, बायकुल काऊन भेटतो? म्हणलं मारा, तिचं माहेर चाडणं वाघ मारे, काय ताण घ्यावं म्हणे. असं कोणी बी असू द्या, घाबरतं महाराज. त्यामुळं थोडंसं तेवढं समजू. मी गेलो सासरवाडीला, मी तुम्हाला काय सांगतो हे ऐका. मी गेल्या गेल्या घरी उतरल्याबरोबर सासऱ्याला म्हणलं, मामा काय चाललंय? कळतंय ना तुम्हाला? हे बोट खाजून काय चाललंय? जावई बरं आहे म्हटलं, तरी सुद्धा काय चाललंय? ते म्हणले, मला कळालं तुम्हाला काय पाहिजे. आता काय पाहिजे लक्षात आलं ना तुमच्या? सासरा लय हुशार, मोटरसायकलवर बसला आणि जिंतूरला गेला. जिंतूरपाशी सासरवाडी. जिंतूरला गेला की अर्ध्या तासात वापस आला. बायकोला म्हणला, बघ कसा आहे आपला फॉर्म्युला. ती म्हणली, तुमचा सक्सेस झाला नाही तर आमचा बाप लय चेंगट आहे म्हणे.
कसं तुमच्यासाठी जिंतूरला गेला, सासऱ्यानं खिशात हात घातला, मी आता डोळेच झाकले. म्हणलं बदामची केली का कोणती केली बघाव, आणि डोळे उघडतो तो काय, सासऱ्यानं खरूचचं औषध आणलं माझ्या बोटाला लावलं. मग कळलं ऐका. विठ्ठल विठ्ठल हला विठाला 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 विठाला. आपला वेळ संपला. 5 मिनिटं पुढे जाऊ देऊ का काय, निबर माणसे जाऊ द्या जाऊ द्या. असंच एका गावात म्हणलं 5 मिनिटं पुढे जाऊ देऊ का, एक बोल ना एक, आणि एक म्हातारा लांबूनच म्हणते बघ ना तू या करा ना. म्हणलं असं नाही, असं नाही चालणार. असं काही नाही. 10-5 मिनिटं पुढे गेलं तरी आपल्याला ओव्हर टाईम घेतल्याशिवाय आपण जाणार नाही, लक्षात ठेवा. आणि ओव्हर टाईम दुप्पट असतो बरं, लक्षात ठेवा. हा नाही, तुमची तर मागणंच गलत आहे. तुमची तर डेअरिंग केली की लोक काय हाणतात मी पाहिले. क्रांतिकारी भूमी आहे, अंतरवालीचा इतिहास. सरकारनं तर अशी धसकी घेतली ना, पोलीस प्रशासन तर असं घाबरायला महाराज. आम्ही शेलूला रास्ता रोको केला. मी छातीटोकपणे सांगतो, मराठवाड्यात शेलूला जे PI आलेत का, तेवढा खतरनाक PI अख्ख्या मराठवाड्याला नाही महाराज. चौरे साहेब नावाचे PI आहेत, एकदम खतरनाक आहेत. पाहुणेच लागते जवळून, पण त्यांनी सांगितलं ज्या दिवशी वर्दीत आहे त्या दिवशी पाहुणा नाही, आणि ज्या दिवशी वर्दीत नाही त्या दिवशी आंदोलनाच्या गर्दीत दिसेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. भूमिका आहे त्यांची. पण त्यांनी सांगितलं आंदोलन तुम्ही करा, आम्ही तिकडे लांब जाऊन बसतो. का आम्ही इंटरफेअर करणार नाहीत. एकदाच केलं हो, एकदा चूक केली, शासनाला सुद्धा वाटेल आता पुन्हा येईन का नाही. एक चूक, त्यामुळं नादी लागत नाही. त्यामुळं मला फक्त महत्त्वाचं जास्त वेळ घेणार नाही. एक 5 मिनिटं पुढे जातो, माझा वेळ संपलाय. तसं पाहिलं तर आपल्याला आता अशा आरक्षणावर कीर्तन करायचं म्हटलं महाराज, एक 2-3 तास 4 तास पाहिजे. माझं तर म्हणणं आहे आरक्षणावर जशा कथा असतात ना, अशा 7-7 दिवसाच्या कथा. आता आम्ही 1 तारखेपासून सुरू करणार आहे आमच्या साखळी उपोषणावर. 7-7 दिवसाची कथा. आणि आमच्या शेलूमध्ये 4-4, 5-5 हजार लोक कीर्तनाला असतात कथेला. 5-5 हजार लोक, आणि सगळ्या जातीची. मी काय बोलतो ऐका, ऑन रेकॉर्ड लाईव्ह कीर्तन होते आमची सुद्धा, सगळ्या जातीची. या अंतरवाली सराटीनं सुद्धा हे दाखवून दिलं की नुसत्या मराठ्यांचे या ठिकाणी कीर्तन झाले नाही, तर सगळ्या लोकांची कीर्तन या ठिकाणी झाली. जातीवाद कधी मराठ्यांनी केला नाही, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे महाराज. आणि तुमचं गाव सुद्धा करत नाही किंवा भूमी सुद्धा करत नाही, लक्षात ठेवा. माझ्या आता सध्या आरक्षणावर भरपूर कीर्तन झाली, त्यावेळेस काही लोकांनी मला टार्गेट केलं. पण माझ्यासोबत नित्य सावलीसारखा जो गायक असतो ना, ते हे बबन महाराज आहेत. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, ते बबन महाराज एक स्वतः OBC आहेत, लक्षात ठेवा. आमचे महाराज सुद्धा, माऊली महाराजांचं कीर्तन होतं शिलोला महाराज. इतकं गोड कीर्तन केलं ना, नंबर 1. लोकांना नाही जमले हो, छोट्या छोट्या गोष्टीसाठी ट्रोल करायला लागली लोक. जातीवाद नाही आहे. मग जे माझा मुद्दा चालू होता, तुम्हाला परमार्थाची परिभाषा सांगतो मी. त्या अंगठीपासून डायव्हर्ट झाला माझा मुद्दा, बरोबर. आणि वेळ संपला. एक सांगतो आणि थांबतो. कपडे जावायला करायचे नसतात हो, मग ज्याला गरज आहे त्याला करायचे असतात. त्याला केले ना, रंजल्या गांजल्याला जर तुम्ही केलं तर ते देवाला प्राप्त होत असतं. माझ्याकडे लक्ष द्या. एक उदाहरण सांगतो, थांबतो. या रोटरवाल्याला जाऊ द्या, म्हणजे मला सांगायचं काय ते कळलं नाही, तर आपण पेरलेलं सगळं जायचं उघडून निघून महाराज, आहे का नाही. विठाला 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 विठाला. फार गोड उदाहरण आहे, मी नेहमी सांगत असतो. त्याचा गाभा घ्या, परमार्थ कळेल. एका गावात एक साधू पंढरपूरला निघाले होते वारकरी. ऐका ना आजी, पंढरपूरला जातोय वारकरी, निष्ठावंत पांडुरंगाचा वारकरी. दरकोस दर मुक्काम चालू आहे.
एका गावात मुक्काम पडला. श्रीमंत सावकाराचं घर होतं. सावकार वारकरी होता, भावनिक होता. वारकऱ्याला जेव घातलं. सकाळी झाली, नैमित्तिक कर्म झाले, जेवण झालं. वारकरी पंढरपूरला निघाले. त्या श्रीमंत सावकारांनी सांगितलं, हो वारकरी दादा एक काम करता का? म्हणे बोला ना. अहो नंबर 1चा आंबा आहे आमच्या घरी. आंबा मराठवाड्याची शान होता महाराज. गावरान आंबा माहितीये का तुम्हाला? आता नाही राहिला गावरान आंबा. आता आंबी बिले खतरनाक आली. बदाम कच्च्या का पक्का हे बी कळलं ना. बदाम आंबा म्हणालो आम्ही, बाकी डोकं लावू नका कोणीकडे. लालबाग हे आंबे आले. गावरान आंबा, गावरान हापूस सुद्धा नाही हो. भारत देशामध्ये फळांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो फळांचा राजा म्हणजे आंबा. तो मराठवाड्याची शान होता. गावागावात आंब्याची झाडं होती. आता आंबे राहिले नाही गावात. कारण काय असेल? 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे यायचं वैभव लक्ष्मीवरत. नाही कळालं तुम्हाला? कोणत्याच गाथ्यात नाही पण त्याची पूजा चालू आहे. पप्या आंब्याचा डहाळान. पप्या फांदी घेऊन आला, शेजाऱ्यानं आंबाच नाही ठुला. एक कारण. दुसरं कारण आपल्यातली खेकडा प्रवृत्ती. ऐका, सख्या भावाच्या वाटणीत आंबा आहे. आंब्याचं झाड भावाच्या वाटणीत आहे. जमीन माझी गेली आहे आणि हिस्सा भाऊ मागतोय. अरे 10 फुटाच्या रावणासाठी सख्या भावाला हिस्सा जातोय. एवढी कंजूस वृत्ती मनात घेऊन आंब्याचे झाड तोडणारी आपलीच अवलाद आहे. ही काय लांबची आहे का? आणि तरी म्हणते खाराला 25 भेटते का? तुला बुटाना हाणायला पाहिजे. अहो कासऱ्यात बसत नाही एवढं बुड असणारं झाडात तोडलं ना, आता मागतो का खाराला आंबे? गावरान आंबे होते, त्यांनी 5 आंबे घेतले आणि वारकऱ्याच्या झोळीत टाकले. दादा हे आंबे पांडुरंगाच्या पायावर ठुशील, काही हरकत नाही. 5 आंबे झोळीत घेतले, निघाले वारकरी. दादा पण भूक लागली आणि वाटामध्ये 2 आंबे खाल्ले. 3 आंबे पांडुरंगाच्या चरणावर ठेवले. 3 आंबे पांडुरंगाच्या चरणावर आहे. 2 आंबे खाल्ले, वारकरी निघून गेले. देवलय खेळी या. सावकाराच्या स्वप्नात गेला. काय कमी केली रे म्हणे तुला, आणि मला 2 आंबे देतो का? वार त्या सावकारानं गड्याला बोलवलं. म्हणला इकडे या रे. काल आपल्याकडे महाराज मुक्कामाला आलता का? ते म्हणले हो आणा त्याला. तेवढ्या बाबतीत आपले लोक लय निबार. परमार्थिक लोक चुकू द्या, असे 2-2 पायावर होतात. आणि जिथं परमार्थाला विरोध करणारी बाटगुळ ज्यावेळेला समोर येतात ना, तेव्हा आपली पोरं सोशल मीडियापेक्षा जास्त काही करू शकत नाही. ती सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. काल नगर जिल्ह्यामध्ये त्या गुहागावला प्रकरण झालं. कोण जागा झालं? माणसं जागा करण्याचं काम फक्त जरांगे पाटलाला जमलं भाऊ, कोणाला नाही जमलं. आणि सध्या छत्रपती शिवरायांच्या नंतर जर कोणाबद्दल ब्र शब्द ऐकून घेण्याची जर समाज बांधवात हिंमत नसेल तर ती फक्त मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात कोणी बोलण्याची ताकद नाही. एकानं शब्द बोलून पाहिला, त्याचं घर कुणी कुण पेटलं त्यालाच कळना. मला एक जण म्हणलं होतं, कदाचित वाक्य वादग्रस्त असेल. म्हणलं महाराज आमदाराचे घर काऊन जाळले? म्हणलं अरे ऐका, आमची पोरं बजरंगबलीची भक्त आहेत. ती आमदाराचं नाही रावणाची घरं जाळतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. लक्षात ठेवा. नाही आणले पोरांनी धरून त्या वारकऱ्याला उचलून आणलं, सावकारापाशी उभा केला. म्हणले हा असतो का रे? 5 आंबे दिले तुला आणि 2 देवाला देतो, लाज वाटत नाही? वारकरी म्हणला दादा दटू नका, मी 2 आंबे इमानदारीने सांगतो मी खाल्लेत आणि 3 आंबे पांडुरंगाच्या चरणावर ठेवलेत. पुन्हा खोटं बोलतो? अरे 2 ठेवले आणि 3 खाल्ले सांग ना. नाही मी 2च खाल्ले. अरे देव बोलला मला, देव बोलवा देवाला. आवाज दिला देव हजर. ओ देवा किती आंबे मिळाले हो? देव म्हणला 2च मिळाले. वारकरी म्हणला काय लबाडे? अरे देवा आज कुठं करत असतात का? माझ्या हातानं मी 3 आंबे ठेवले ना देवा. देव म्हणला ते काय सांगू नको, मला 2च भेटले. कोण खोटं बोलायले? हा, देव खोटं बोलत असतो का? माणूस होता का तिथे? देव खोटं बोलतो का? नाही. मग वारकरी संत खोटे बोलायलेत? अजिबात नाही. संत खोटं बोलत
बोला पटकन. संत खोटं बोलत नाहीत आणि संत खरंही बोलत. कसं कसं? हा चला चला. संत संत खरं बोलत नाहीत आणि संत खोटंही. बरोबर का? अहो बरोबर आहे. संत खरंही बोलत नाहीत, संत खोटंही बोलत नाहीत. संत जे बोलतात ते जगाच्या मालकाला खरं करावं लागतं. हे संताचं मोठेपण आहे. ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबराय समोर बसलेले आहेत. एक प्रेत समोरून चाललाय आणि त्या प्रेताच्या असणाऱ्या पत्नीनं दर्शन घेतलं आणि माझ्या माऊलीनं आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. ती हसली म्हणली, माऊली हे प्रेत चाललंय ना, हे सच्चिदानंद बाबाचं प्रेत आहे, माझ्या मालकाचं प्रेत आहे. म्हटले मग काय झालं? अहो तुम्ही तर मला अखंड सौभाग्यवती भव म्हटलात. माऊली काय म्हटले माहितीये का? ताई मी बोलून गेलो आहे, आता खरं करायचं का खोटं करायचं ते जगाच्या मालकाच्या हातात आहे. जगाच्या मालकाला खरं करून दाखवलं. पाळी पंढरीनाथ लळात्यांचा, पाळी पंढरीनाथ लळात्यांचा, पावे पंढरीनाथ लळात्यांचा, पावे पंढरीनाथ लळात्यांचा. धरतीला हाती संत कृपावंत, धरतीला हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळात्यांचा, पाळी पंढरीनाथ लळात्यांचा, पाळे पंढरीनाथ लळात्यांचा, पाळे पंढरीनाथ लळात्यांचा. वा वा वा. मग जगाचा मालक त्यांचं ते ठिकाणी खरं करतो. माझ्याकडे पुढं लक्ष द्या. ना देव खोटं बोलतोय ना संत खोटं बोलतायत. देव म्हणतो मला 2 मिळाले, संत म्हणतात मी 3 तुमच्या पायापाशी ठेवले. मर्म ऐका. देव सांगतो वारकऱ्याला आणि शावकाराला, ए शावकार दादा, ह्या वारकऱ्यानं जे 2 खाल्ले ना तेच मला मिळाले, 3 तर पुजारी घेऊन गेला. ऐका, गरजूवंताला मिळणं हे जगाच्या मालकाला प्राप्त होत असतं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, त्यांची सेवा करणारा म्हणजे परमार्थ साक्षात पांडुरंगाची सेवा करणारा असतो आणि तो स्वतः देव होतो. महाराज तोच साधू ओळखावा, तोच देव आहे. देव तेथेची जाणावा, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. बघा लोणी असतं ना, लोक म्हणले कृष्णानं चोऱ्या केल्या. कशाच्या? लोण्याची. लोण्याची चोरी केली नाही, देवानं चोरी कशाची केली? हरिने माझे हरिले चित्त. तिथं येतो मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. कोणाचं बी चित्त चोरलं नाही. कोणाचं चोरलं? सज्जनाचं चित्त चोरलं. महाराज ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी. एखाद्या अपंग असेल, गरजूवंत असेल. मला ते सगळ्यात मोठं स्लोगन आवडलं महाराज या आंदोलनातलं. तिथं फार मोठं याच्यात लिहिलं होतं स्लोगन, गरजवंत मराठ्यांचा लढा. इथं पण आहे ना, हा गरजवंत मराठ्यांचा लढा. मग इथं प्रस्थापित त्याला मळमळ झाली. बरेच जण त्या ठिकाणी आपली गरळ ओकायला लागली, पण ती सगळी मळमळ वळवळ सगळी काढून टाकली. आणि जरांगे पाटलांनी पोरांना स्वाभिमान शिकवला. मी या क्रांतिकारी भूमीतून एवढंच सांगेल महाराष्ट्राला की दादा, सगळ्यात महत्त्वाचं आता सगळ्या भावनेनं सगळा समाज एक झालाय, भावनेनं. पण भावना जास्त दिवस टिकत नसते महाराज, लक्षात ठेवा. मतभेद असावे, मनभेद नसावे. म्हणून मतभेद असू द्या पण मनभेद करू नका. राजकारणामध्ये डायव्हर्ट होऊ नका. आताशी लोकांना जरांगे पाटील अगोदर मिळाले होते पण आता कळाले. एक उदाहरण फार गोड आहे, सांगू करावं देऊ. गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायण नथुराम महाराज केळकर बाबा एक दृष्टांत सांगायचे. माझ्या जीवनामध्ये जर बाबा आले नसते तर मी कदाचित कीर्तनच करायला लागलो नसतो. हे आपल्या जीवनामध्ये त्यांनी केलेली क्रांती आहे. माझ्याकडे लक्षात एक फार गोड उदाहरण आहे. थांबतो, एवढं उदाहरण सांगितल्याशिवाय मला नाही वाटत माझं कीर्तन पूर्ण झाले.
कदाचित तुम्हाला जर वाटत असेल तर थोडा असा हात करा बरं कोणी वरी. नाही ना? हां, मग काय नाही, हरकत नाही. ऐका, टाळ्या पण वाजवायची दोन प्रकारे. एखादं वाक्य आवडलं तर टाळ्या वाजवायच्या आणि एखादं काहीच नाही आवडलं तर टाळ्या वाजवायच्या. लक्षात ठेवा. हे बंद तिकडे वाजलं आणि इकडे बंद कसं पडलं? चालू आहे वाटतं, इकडे लक्ष द्या. जरांगे पाटील आपल्याला मिळाले आणि आपल्याला कळाले. तसं महाराज संताच्या बाबतीत आहे. संत कळणं अवघड आहे, संत मिळणं अवघड आहे. सगळ्यात महत्वाचं संताचा महिमा कळणं अवघड आहे. जेव्हा संताचा महिमा कळेल ना, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. मग बाबा सांगतात ते उदाहरण सांगतो आणि थांबतो. एका मुलीचं लग्न करायचं होतं, उपवर झालेली मुलगी आहे, पाहुणे पाहिले येणार होते. तसं आता पोरीला पाहुणे पाहायला येणं बंद झालंय आमच्या इकडं, बंद झाला. आता पोरी पोरायला पाहायला चालल्यात. आमच्या गावातले एक पोरग त्या दिवशी ब्युटी पार्लरला आलत. खरंच म्हणलं काहून आला रे? म्हणला मला पाहुणे पाहायला येलेत. मस्त अशा भावळ्या गिवळ्या करून आलं पोरग. ते म्हणलं आता सुरू झालंय, आणि खरंच सुरू झालंय. बघा तुम्ही, आता मुलगा मुलगीला पहिले जात होते, आता नाही. आता मुलगी मुलाला पाहायला यायले. बैठकीमध्ये असे सतरंजी टाकलेले असणार, गावातले 10-15 माणसं तिथं बसणार. पोरी चांगल्या गाडीत येऊन अशा फॉर्च्युनर मध्ये येऊन तिथं बसणार. आणि हे पोरग मागच्या घरातून पंची पाळ, पाण्याचा तांब्या, त्याला 2-3 पोरं धरणार आणि ते बैठकीत जाऊन बसणार. आणि ती पोरगी त्याला म्हणणार काय नाव तो? ते म्हणणार हो. तोंड बंद कर, पुड्या खातो का? हो म्हणावं, सोयरीक मोडायली. नाही म्हणावं, दात पिवळेत. मग ती पोरगा म्हणणार माझं नाव वसंत. पोरगी म्हणणार वसंत उठा इथून, का तुम्ही नाहीत आम्हाला पसंत. जमलं महाराज, काय काळ आहे. पण मुलगी लग्नाला आहे ना, बापाची घालमेल असते महाराज. अहो, पोरीच्या लग्नासाठी बाप आपल्या आयुष्याची कमाई पणाला लावतो महाराज. तो बाप असतो. माझी पोरीला विनंती आहे, ताई टीव्ही सिरियल मोबाईलच्या नादी लागू नका. आणि 1-2 महिन्यात ओळखी झालेल्या पोराबरोबर लग्न करण्यापेक्षा तुमच्यासाठी हाडाचं काडे, रक्ताचं पाणी, मासाचा चिखल करणारा आणि तळ हाताच्या फोडावाने सांभाळणाऱ्या बापाच्या मनाचा कधीतरी विचार करा. आयुष्यभर बाप मानवर करू शकत नाही. काय बापाची चुकी आहे? तुम्हाला स्वातंत्र्य दिलं हे चुकलं का? तुम्हाला शिकवलं हे चुकलं का? अरे तुम्हाला थोडासा मोठेपणा, आपुलकी दिली, चुकलं? जो बाप आपल्या लेकरासाठी आयुष्यपणाला लावतो, त्या लेकरांनी बापासोबत कधी गद्दारी करू नये. त्याला मेल्यापेक्षा सुद्धा जास्त वेदना होतात महाराज. कलेक्टर सोबत माझं भांडण झालं होतं या विषयावर. जाऊ दे, तो कधीतरी विषय मांडू आपण. महाराज, जो धर्मांतर बंदी कायदा जो होता का, त्याच्या विरोधामध्ये आपण याचिका दाखल केलेली आहे. धर्मांतर बंदी, इलेक्शनसाठी मतदान करायला वय किती लागतो माहिती आहे का कोणाला? 18. वा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. हां, आणि उमेदवार म्हणून अर्ज भरायला किती लागतं ते नाही माहीत. हां, त्याच्यासाठी एकदा नाही माहीत नसलं टाळ्या नसते तुझी. हां, मतदानाचं वय 18 आहे. वा, हा, अरे थांब, तुमचं स्पेशल कार्यक्रम आहे, जरा थांबा. हा, मला माहित आहे तुम्ही, मी एका कीर्तनात तुमच्यावर अर्धा तास बोललो होतो. इकडे लक्ष द्या. उमेदवारीचं वय किती आहे? 21 वर्ष. नाही, 21 वर्ष उमेदवारी अर्ज भरायचं वय आहे का? 18 वर्षात तुम्ही मॅच्युअर होता, पण तुम्ही निर्णय घेण्याच्या योग्यतेचे नसतात. तुम्हाला 21 वर्ष लागतात मॅच्युअर, तेवढी मॅच्युरिटी येण्यासाठी. म्हणून शासन सुद्धा, निवडणूक आयोग सुद्धा तुम्हाला 18 वर्ष फक्त मतदानाचा अधिकार देतं, लोकप्रतिनिधी व्हायचा नाही. तसं आमचा त्या ठिकाणी माझा कलेक्टर सोबत वाद झाला. ओ मॅडम, 18व्या वर्षी मुलीचं लग्न झालं पाहिजे, आमचं मान्य, तुमचं मत आम्हाला मान्य आहे. पण तिनं तिचा नवरा किंवा स्वतःच्या मर्जीनं मुलगा निवडण्याचं वय हे 18 नाही, 21 करा. या गादीवर उभा राहून सांगतो, ज्या दिवशी मुलीनं स्वतःचा मुलगा निवडण्याचं वय 21 करेल ना, त्या दिवशी महाराष्ट्रामधली एकही मुलगी पळून जाणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. मग याच्याबद्दल आम्ही याचिका दाखल केलेली आहे. लक्ष द्या. हे झालं तर ठीक आहे, नाही झालं तर पाटलाचा फॉर्म्युला वापरू, आता उपोषणाला बसायचं. कारण
जरांगे पाटलांनी लय लोकायला शिकवण करून दिले की तुमची न्याय हक्काची मागणी जर तुम्ही संविधानिक पद्धतीने मागितली ना तर शासनाला सुद्धा नमावं लागतं, हे लक्षात आलं. ऐका, फार थोडक्यात आणि मार्मिक उदाहरण सांगतो, संपलं आपलं कीर्तन. मुलीला पाहायला पाहुणे येणार होते. फोन केला, दादा केव्हा यायला म्हणे. सकाळी 10 वाजता येतो. पोरीच्या बापाने स्वयंपाक केला, पाहुणे रावणे बोलवले, भावकी बोलवली, महाराज लोक बोलवले, या ताईला पाहायला पाहुणे येणार आहेत. सकाळी 10 वाजता तिकून पाहुण्याचा फोन आला, अ दादा आमच्या पोराचं यंदा लग्न करायचं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. खाली बसलो हो पोरीचा बाप पटदिशी. वारकरी तिथून जाऊ लागले. काय झालं दादा? काय नाही हो, पाहुणे येणार होते आणि कॅन्सल झाले. आता वारकरी हुशार होता. तो म्हणला सध्या 2 गोष्टीला लय चांगले दिवस आलेत. एक म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आला आणि दुसरं म्हणजे मुलीच्या जातीला. ऐका ना, एवढे महाराज झालेत ना की सप्ते कमी पडलेत. काय बोलतो मी? आमच्या गावातलं एक पोरग मला त्या दिवशी म्हणलं, महाराज आजकाल कसं आहे? म्हणलं कसं आहे? म्हणलं दगडाखाली इच्छू नाही पण महाराज आहे. म्हणलं हा, आजची अवस्था अशी आहे. आणि मुलीच्या जातीला पण काही गाव 5-50 पोरं बिन लग्नाचे आहेत आणि मोठ्या गावात तर 100-150. जाऊ दे कशा लाकडा मोजायचे. एक पोरग उठलो होतो माझ्या कीर्तनात, म्हणला महाराज आम्हाला पाहुणे पाहायला येणं त्याच्यात आमचा काय दोष आहे? त्याला वाटलं दुसऱ्या लोकांनी महाराज असेल. अरे म्हणलं तू आता लय मोठा दोष आहे. ते म्हणलं कस काय? अरे म्हणलं ज्या दिवशी IAS IPS ची रँक बाहेर येते ना त्या दिवशी आमदार खासदार मंत्री सुद्धा वेटिंगवर असतात. माझी या जातीचे हे इथं बसत नाही, मी बसिले फक्त, हे प्रमाण बसत असतं का इथं? आपल्या जातीचं कोणतरी भेटाव वेटिंगवर असतात. अरे तुम्ही सिद्ध व्हा, जगाचा मालक तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा, जगाचा मालक तुम्हाला मोठं करेल, तुम्ही चुकताय. मग पोरीच्या बापाने सांगितलं काहीतरी करा, काळजी करू नका म्हणून. एक महाराज आला नाही की 1 मिनिटात दुसरा तयार आहे. मग बाजूच्या गावाला फोन लावला, या दादा लग्न करायचंय, तुमचं लग्न, पोराचं लग्न लावतो. तेही गडबडीत आलं. पण योग बघा ना, जे येणार नव्हता त्यो बी आला आणि ज्याला बोलिलं त्यो बी आला. आता किती मुलं झाली? तो म्हटला अरे बापरे, एकालाच मुलगी द्यायची होती, आता काय करा? वारकरी म्हणला ताण घेऊ नको, मी कशाला आहे. एक काम कर, काय दोघायलाही पोरगी दाखव आणि जीव पसंत करीन त्याला दी. काय हुशार आहे तो वारकरी बाबा तुम्ही. मग दाखव. पण काय योग दोघायनं पसंत केली. आता वारकऱ्याला म्हणला असं कुठं असतं का रे? म्हणला तुझ्यामुळे फसलो, आता दोघांनी पसंत केली, आता कसं करू? वारकरी म्हणला मी आहे ना. आता काय मी आहे? अरे ऐक, मग पोरीला दोन्ही पोरं दाखव, ती ज्याला पसंत करून त्याला दे. हुशार आहे वारकरी. स्वयंपाकघरातून पोरीच्या बापाने सांगितलं, ए ताई सोफ्यावर बसलेली 2 लांडगे आहेत ना, लांडगे याच्यामुळं म्हणलं पोरगी पाहायला गेलो पानपुड्यातली सोप पण खात नाहीत आणि येताना ढाब्यावर पिऊन तंगडे मोडे शू घरी जात नाहीत. आणि काय दुर्दैव आहे, सोयरी करताना पोरं विचारतात, सगळे विचारतात लोक, हा पोरग पेत नाही ना, विचारतात ना, मुलगा निर्व्यसनी असावा, पेत नाही ना. आणि पहिल्याच दिवाळीला पाहुणा गावाकडे होते, ते मेहनाच विचारतो तुमचा ब्रँड कोणता आहे? दोघायला बुटानं हाणायला पाहिजे का नाही? ह्या येडपट आहे. कळतंय का मी काय बोलते? इथे व्हॉट्सअप वाच्या विठ्ठला विठ्ठला खिचडी थोडीफार शेंगदाणे टाकली की थोडी चव येते, बाकी काही नाही. इकडे लक्ष द्या, जास्त मनाव घेऊ नका. मुलीच्या बापानं दोघायला मुलीला दोन्ही मुलं दाखवले. हे ताई बघ, लक्ष द्या, दोन्ही मुलं आहेत, तुला याच्यातला एक पसंत करायचा आहे. मुलीनं पहिल्या मुलाकडे बघितलं, गोरा गोमटा, रुबाबदार, नागडोळे तरतरीत असा राजबिंडा मुलगा बघितला. तिला वाटलं हा इतका सुंदर आहे तर दुसरा किती सुंदर असेल, म्हणून तिनं मान वळवली. दुसरा काळा ढुस. खरं सांगा कोणता पसंत करेल, काळा का गोरा? क्या बात आहे, कोणता पसंत करेल? गोरा पसंत करेल. लेकरायला कळायला राव का गोरा पसंत करेल? गोरा नुसता कळाला, गोरा मिळाला सुद्धा, गोरा कळाला सुद्धा. पण माझ्याकडे लक्ष द्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांना सांगतो, दादा
माझ्याकडे लक्ष द्या. गोरा मिळालाही, गोरा कळालाही, नुसता मिळून आणि कळून उपयोग नाही. आज जरांगे पाटील या महाराष्ट्राला मिळाले सुद्धा. आता महाराष्ट्रातल्या समाज बांधवाला कळाले सुद्धा. पण पुढचं वाक्य ऐका. पोरीच्या बापानं सांगितलं, ताई ऐक, जो गोरा आहे, जो रुबाबदार आहे, तो आंबडच्या मोंढ्यातला हमाल आहे. जो गोरा आहे तो आंबडच्या मोंढ्यातला हमाल आहे आणि जो काळा आहे तो जालना जिल्ह्याचा कलेक्टर आहे. आता कोणता पसंत करीन? वाजवा टाळे याच्यासाठी एकदा. आता काळा पसंत करेल का? कारण गोरा नुसता कळाला पण काळ्याचा महिमा कळाला. तसा या महाराष्ट्राला जरांगे पाटील सारखा एक उभारता नेतृत्व, निष्ठावान नेता या समाजाला मिळाला, समाजाला कळाला. आता समाजाला विनंती आहे, त्यांचा महिमा समजून घ्या. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणं हीच त्यांची ताकद आहे. काल एक जण म्हणलं, त्याचे आमदार निवडून येत नाहीत, आलेले राहत नाहीत. दर इलेक्शनला त्याची स्क्रिप्ट बदलती बाबा. दर इलेक्शनला स्क्रिप्ट बदलती. कवा मोदीला चांगलं म्हणीन, कवा खराब म्हणीन, कवा बारामतीला शिवे देईल, कवा बारामतीवर फुलं उधळीन. आणि ते काल म्हणलं, यायचा बोलवता धनी कोण आहे? म्हणलं पाकिट कमी पडलं काय? चमचेगिरी बंद करा. समाजाच्या नावावर मोठं झालेली माणसं आहे. आज एक जण म्हणला, सासरवाडीचं खातेत. अरे ऐका, नाव घेऊन कोणाला, माझं म्हणणं नाव घेऊन लोकांना मोठं केलंच नाही पाहिजे. छत्रपती शिवरायांनी कोणाचं नाव घेतलंच नाही, उलट बाकीच्या छत्रपतींचं नाव घेत होते म्हणून माझा राजा मोठा झाला, हे लक्षात असलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. मी कष्टाचं खातो. मग मी सर्च केलं यांनी नेमके कष्ट कोणते केले. मग 2 वर्ष तिथं जी बेसन भाकर खाल्ली ना, त्यावेळेस खडी फोडी, हे कष्टाचं खाल्लेला माणूस आहे तो. हे मला नंतर कळालं की कष्टाचं काय खाल्लं बाबा. अरे मला आहे ना, माझं थोडंसं, मी लगेच महाराज मला राग येतो बघा लक्षात. आता माझी काय नालायकपणा आहे. ए दादा, अरे आम्ही सुद्धा कष्ट करतो. मिठाचा आणि भाकरीचा हप्ता झाल्यात नंतर शेवटच्या दिवशी मेळ लागत नाही रे दादा. आणि तू कष्टाचं खाऊन 500 कोटीची प्रॉपर्टी, 1,500 कोटीची प्रॉपर्टी करतो. तो तिथं कष्ट नाही, तिथं हरामखोरी केले. तू कष्टाची बेसन भाकरी खाल्ली, हे आम्हाला आज कळालं. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. माझ्याकडे पुढे लक्ष द्या. आपण पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहा. आपली माणसं, एक जण काल एक बोललो होतं, मला माहित नाही ते कोण. तेच, यांचा बोलवता धनी कोण आहे? या महाराष्ट्रातला प्रत्येक समाज बांधव म्हणावं लागला, यांचा बोलवता धनी मी आहे. कारण आम्ही सगळे ताकदीनं जरांगे पाटलाच्या मागे उभे आहेत. मराठ्यांची ताकद हे जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे आहे. जोपर्यंत समाज पाठीमागे आहे तोपर्यंत त्यांचं कोणीच काही करू शकत नाही. आणि ते म्हणतील, जरांगे पाटील म्हणतील तेच धोरण आणि जरांगे पाटील बांधतील तेच तोरण. आता या पोरांनी लक्षात घेतलाय. म्हणून सांगतो, एकच जाता जाता एक वाक्यात उत्तर देतो आणि कीर्तन 11:30 वाजता संपवतो. माझं काम घरासारखं, हिरवटीला लागले की दुधाचा विसर पडतो. तुम्ही म्हणता याला एवढंच कीर्तन होतं का? ती लय अवघड आहे. मला पैसे नसल्यावर लय लांब वाटतं. कदरून एखादं म्हणलं पाहिजे 2-4 हजार घेऊन गप्पस. कळालं का? आज आपला फॉर्म्युला तसा आहे. मी निवडणुकीत अपक्ष फॉर्म भरीत असतो का, दुसरं म्हणते पैसे घेऊन वापस घे. नाही, असं करत नाही मी. उगा बोललोही नव्हता. नाही, एकच बोलतो, थांबतो. जसे छत्रपतींच्या पाठीमागं 18 पगड जातीतली मावळे स्वाभिमानाने आणि सन्मानाने उभे होते ना, तसे आपल्याला प्रत्येकाने जरांगे पाटलाच्या मागे उभं राहावं लागेल. एक प्रसंग थोडक्यात, सिस्टीम सुद्धा इतकी गोड लागली ना राव. वा 2 बॉक्सवर मी आले म्हणलं हे असाच कार्यक्रम दिसायला का नाही. पण नंबर 1 महाराजा, 1 नंबर. बोलण्याचा प्रयत्न कर. वा
त्यांना खरंच धन्यवाद देतो. तुमच्या सिस्टीमचा आवाज अख्ख्या देशानं पाहिलाय, अख्ख्या देशानं. आणि लक्षात ठेवा, कोणती संधी येते ना आपल्या जीवनाचं सोनं करते कळत नसतं हो. आणि इतिहासाचे साक्षीदार व्हा. इतिहास म्हणून तुमची नोंद केल्या जाईल. सामान्य याल मराल, पोरग सुद्धा 10व्याच्या नंतर 14वा घालील का नाही शंका आहे. आणि अजून सांगतो, जरांगे पाटीलचं नाव मोठं का झालं माहिती आहे का? ते व्यक्ती म्हणून जगले असते तर फक्त गावापुरतीच मर्यादित किंवा घरापुरतीच मर्यादित राहिले असते. पण ते अभिव्यक्ती म्हणून जगले ना, म्हणून महाराष्ट्राने त्यांची दखल घेतली. गोष्ट लक्षात ठेवा. सामान्य जीवन जगू नका. ऐका काय झालं ते प्रसंग छत्रपतीवर सांगतो, त्याशिवाय माझं कीर्तनच पूर्ण होत नाही. थोडं उंच स्वरात आहे. 1-2 मिनिटात तुम्हाला त्रास देतो, तुमच्या झोपा मोडतो आणि कीर्तन संपलं. 2च मिनिटात एकदा मांड्या घालून बसा. बैठे बैठे सावधान. असं हा वरी नाही हात करायची. झांजे पाटील तुम्ही जरा ॲडव्हान्सच कार्यक्रम दिसतो तुमचा. तुमच्या वा वा वा, तुमचा इतिहास सांगितला होता. आता वेळ नाही तेवढा सांगायला. इकडे लक्ष द्या. स्वतःच्या लग्नाची अक्षिदा घेऊन तानाजी मालुसरे माझ्या राजांकडे आला. माझ्या राजांच्या समोर अक्षिदा दिल्या आणि ताना बोलायला लागला, राजा रायबाचं लगीन आहे, राजा तुम्हाला यावं लागेल. वरबापाच्या तोरात मिरवावं लागेल, राजा तुम्हाला यावं लागेल. माझा राजा बोलायला लागला, ताना आलो असतो रे मोहिमेवर, आलो असतो रे रायबाच्या लग्नाला, पण नाही येऊ शकत. ताना का येऊ शकत नाहीत राजा? ए ताना, ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे ना ताना, त्या दिवशी आम्ही आऊसाहेबाला शब्द दिलाय. काय शब्द दिलाय? अभेद्य असा कोंडाणा स्वराज्यात दाखल करायचाय. आम्हाला मोहिमेवर जावं लागेल. अरे त्या क्षणी ताना कडाडला, राजा हा ताना जिवंत असताना तुम्ही मोहिमेवर जावं. बस माझी समाजातल्या पोरांना जरांगे पाटला समोर उभं राहून एवढं शब्द बोलायचं, पाटील आम्ही जिवंत असताना आता तुम्ही उपोषणाला बसायचं नाही. नाही, आता तुम्ही फक्त सांगायचं आणि या पोरांनी करायचं. लक्षात ठेवा. आता हे फॉर्म्युला वापरावं लागेल. उपोषण असताना अख्खा महाराष्ट्र बेचैन होता. महाराष्ट्रातला प्रत्येक घरातला माणूस अर्ध्या पोटानं होता आणि सगळ्यांचं लक्ष या स्टेजकडे लागलं होतं. हे स्टेज आहे. आणि किती त्रास होतो खरं सांगू. मी ज्यावेळेस उपोषणाला बसलो ना, समाजाच्या नजरेत मी एकलाच उपाशी होतो महाराज, पण माझं अख्खं कुटुंब उपाशी होतं हे मला तेव्हा कळालं. माझी आई मला भेटायला आली होती. मला म्हणली, का रे तू उपाशी आहे? तर मी जेवले नाही. मी म्हटलं, आई मला तुझ्याकडून अपेक्षा ही नाही आहे. तू असं म्हणायला पाहिजे होतं की माझं लेकरू आंतरवालीच्या स्टेजवर उपाशी आहे म्हणून मी जेवले नाही. त्या दिवशी मला तुझा फार आनंद वाटला असता गाई. लक्षात ठेवा, हे आपली म्हणून आपण जोपर्यंत ती अटॅचमेंट ठेवत नाही, ते रिलेशन ठेवत नाही ना, तोपर्यंत एकमेकातला विश्वास वृद्धिंगत होत नाही. ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. सगळी महाराज आपण सगळेजण एका दिलानं त्यांच्या पाठीमागे उभे राहाल एवढी अपेक्षा करतो. थांबतो. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ. झालेलं चरण 1 मिनिट सोडून सेवेला पूर्णविराम. सगळेजण एकदा संप्रदायपूर्वक जगाच्या मालकाचं भजन करा. महाराज तुम्हाला सांगतो 5 चरणामध्ये सांगितलं, पण शेवटी महाराज म्हणले, अरे तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती. त्याची भगवंताची मूर्ती, त्याची भगवंताची मूर्ती, तो तीस दूर खावा, देव तेथेची जाणावा. त्याची भगवंत
ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. तडजोड हे जीवनाचं सगळ्यात महत्वाचं धोरण आहे. आलाप का काटला, वेळ संपला. लक्ष द्या. शेवटी तुकोबराय म्हटले, अरे तुका म्हणे सांगू किती, अरे हीच भगवंताची मूर्ती. कळालं का? कोण? रंजल्या गांजलेल्या उपेक्षित लोकांचा कनवळा ज्याला येतो ती भगवंताची मूर्ती आहे. यथामती यथा अवकाश धावते वेगात अभंगाचा सरळ सोपा भावार्थ सांगितला. झालं आपलं कीर्तन. बोलण्याच्या ओघात जर एखादा शब्द चुकला असेल माझी मला परत द्या. चांगला आला असेल गुरुवारी वैकुंठवाशी हरिभक्त परायण नथुराम महाराज केळकर बाबाजींची कृपा, त्यांच्या कृपा दृष्टीने कृपा आशीर्वादाने त्या ठिकाणी बोलण्याचं धाडस केलं. माणूस आवेशात बोलून जातो. बोलताना कोणाचं मन दुखावलं असेल तर अंतकरणातून माफी मागतो. पण जे खरं आहे ते प्रखरपणे मांडणार आहे. त्यामुळे जर कोणाला खऱ्याचा राग येत असेल तर त्याचं मला वाईट वाटणार नाही. पण चुकून जर एखादा शब्द कोणाच्या मनाला लागला असेल तर अंतकरणपूर्वक तुमची माफी मागतो.